पण तो याचा आवाज जो होता ना तो थोडासा आम्हाला तेव्हाच खटकला होता. हा असा काय किंचा आहे तो. तरी 2:30च्या आसपास ना, म्हणजे पहिली सांगतो मी, सुरुवात सांगतो. बरोबर. नक्की दिवस मला आठवत नाहीये, पण रात्री 2:30 वाजले होते जवळजवळ. आणि अचानक आम्हाला आवाज आला ते की काहीतरी हे वेगळं आहे. तुम्ही ते 3 जण आहेत ना फॅमिलीमध्ये, तुम्ही काय करा, त्यांना सोडून बाजूला ठेवा. तुम्ही ते बावलं कशात तरी गुंडाळा, प्लॅस्टिकचा पेपर किंवा पिशवी किंवा कागद किंवा कपड्यात गुंडाळा. ती बॅटरी बरोबर घ्या. तर मित्रांनो, रात्र जितकी शांत असते तितकीच ती भयानकही असते. काही गोष्टी फक्त गोष्टी नसतात, त्या सत्य पण असतात. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत जी तुमची झोप उडवणार आहे. माझ्यासोबत आहे देवेंद्र सावंत, जे मला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी त्यांच्या आयुष्यात घडली, जो त्यांचा एक खरा अनुभव आहे. पण हे खरं आहे की फक्त आभास तुम्हीच ठरवायचं आहे. सो आपण सुरू करूया. मला तुम्ही सांगा की तुम्ही सुरुवात कशी करणार आणि कुठून, ही गोष्ट किती वर्ष जुनी आहे आणि कशी सुरुवात करायची. ओके प्रसाद, हे बघ असं आहे की या जगात काही शक्ती आहेत ज्या मानतो आपण. ईश्वरी शक्ती, आपल्या मनाच्या, त्याला म्हणतो आपण एक मानसिक शक्ती म्हणू शकतो आपण त्याला. आणि तिसरी अशी एक शक्ती की काहींचा त्यावरती विश्वास आहे, काहींचा नाहीये. पण आम्ही मुळात कोकणातले, आमचं गाव मालवण, त्यामुळे मी विश्वास ठेवतो. जरी मला असा वाईट अनुभव आला नाहीये त्या गोष्टी, त्या शक्तीचा, पण तुम्ही अनुभव मात्र घेतलेला आहे. तुम्ही प्रेझेन्स मानतात की त्याची जसं पॉझिटिव्ह एनर्जी असते तसं निगेटिव्ह एनर्जी पण असते. नक्कीच. मी मानतो, जरी मी शिकलेलो आहे, जरी चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहे तरीही, आणि आपण म्हणतो हे तांत्रिक युग सध्या आहे, तरीही मी लोक काही म्हणू दे, माझं स्वतःचं पर्सनल मत आहे की ही शक्ती अस्तित्वात आहे या जगामध्ये. तर असं आहे, मला आवडेल सांगायला, त्याशिवाय तू विषय काढलास त्यामुळे मी म्हटलं तुला सांगूया ही गोष्ट, आता शिवाशी शेअर करूया. ही आमच्या घरात घडलेली गोष्ट आहे आणि याचा साक्षीदार होतो मी, माझी पत्नी सौरमा आणि माझा मुलगा चिरंजीव अथर्व. त्याचं आज वय 18 आहे, पण ही गोष्ट घडली तेव्हा त्याचं वय होतं फक्त 1 वर्ष. 1 वर्ष. कसं आहे की आम्ही ना आधी इथे यायच्या आधी ना आम्ही आमचं कॉलेज लेन म्हणजे बाबलेकर मार्ग आहे बघ आपला, कॅटरिंग कॉलेजच्या पुढची गल्ली, तिथे आम्ही बरेच वर्ष वास्तव्याला होतो. 17-18 वर्ष तिथे राहिलो आम्ही. तर साधारण मुलगा आमचा चिरंजीव 1 वर्ष त्याला पूर्ण झालं होतं. त्याचं जावळ केलं होतं आम्ही, आणि अंदाजे दिवाळीच्या आसपास ना, की दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर नंतरच वाटतं, असा अंदाज मला आठवत नाही, पण साधारण तुला मी हे सांगेन, वर्ष सांगेन, 2008च्या आसपासची गोष्ट आहे ही. बरं. अथर्वचा 1 वर्ष पूर्ण झालं, त्याचा बड्डे साजरा झाला होता, आणि त्या वाढदिवसाला त्याला खूप असे गिफ्ट्स आले, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, बिल्डिंगमधले गिफ्ट्स आली. पण त्या गिफ्टमध्ये एक वेगळं गिफ्ट होतं, ते म्हणजे एक बाहुला होता. आपल्या हातभर लांबीचा असा बाहुला असेल तो, छान गुरगुटीत बाळ असं असतं ना, तसं दिसायचं ते बाहुला. आणि डोळे, निळे डोळे मिसकवायचं, आणि आतमध्ये सेल होते त्याला, आम्ही ते सेल टाकले, त्यामुळे ते आवाज घ्यायचा असा पी 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 पी, म्हणजे स्कॅरी नव्हता, म्हणजे नॉर्मल बाहुला छान. पण तो याचा आवाज जो होता ना तो थोडासा आम्हाला तेव्हाच खटकला होता. हा असा काय किंचा आहे तो, असं काहीतरी विचित्र. चावीवाला होता तो? नाही, सेल होता, फक्त सेल होते. सेल होता फक्त, सेल बटन ऑन करायचं फक्त, बटन ऑन करायचं. सेल टाकून बटन ऑन. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, असेल काहीतरी. आम्ही मग घरी ठेवलं होतं. वर्ष झालं, आणि साधारण मार्च महिन्याची गोष्ट असेल ही, आम्हाला आठवत आहे. जावळ झालं अथर्वचं, आणि पुढच्या वीकपासून काय झालं की
आम्ही तिघच जण घरामध्ये राहायला. आम्ही, माझी पत्नी, मी आणि अथर्व. तर साधारण रात्री 2:30च्या आसपास ना, म्हणजे पहिली सांगतो, मी सुरुवात तुला सांगतो. बरोबर. नक्की दिवस मला आठवत नाहीये, पण रात्री 2:30 वाजले होते जवळजवळ. आणि अचानक आम्हाला आवाज आला. तुला मी म्हटलं होतं ना, चिं 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 चिं. त्या बावल्याचा आवाज आला? नाही, असं आम्ही तिघही गाढ झोपलो होतो आणि आवाज यायला लागला. तर माझ्या कानावर आवाज पडला. तर माझं डोळा थोडा झोपेत असल्यामुळे माझं थोडं लक्ष नव्हतं. पण मिसेसने मला काय केलं, रमानी हलवलं, उठा बघा ना, आवाज येतोय काहीतरी. आणि आम्ही काय करायचो, रात्री ना छोटा असल्यामुळे ना नाईट लॅम्प लावून ठेवायचो आम्ही झोपण्याच्या रूममध्ये आमच्या. तर मग पत्नीने मला हलवलं, रमानी हलवलं मला, उठा उठा, आवाज येतो काहीतरी. आणि डीम लाईट सुरू होताच आणि तसं काय आम्ही रूममध्ये बघू लागलो, आवाज कुठून येतोय हा. तर आम्ही काय केलं, त्याची अथर्वची खेळणी ना एका ठिकाणी जमा करून ठेवायचो त्या कपाटावरती आम्ही. तर रमा म्हणते बघा आवाज तिकडून येतोय, हा खेळण्यांकडे आवाज येतोय. तर मी उठलो. ते अथर्वला जे गिफ्ट बावला आलं होतं ना, ते आवाज करतंय. तर प्रश्न पडला, असं कसं असेल, कारण का तेव्हा ही पहिली रात्र त्या आवाजाची आम्ही अनुभवलेली. तर मग म्हटलं असेल चुकून काहीतरी धक्का लागला असेल, काहीतरी बिघड झालं असेल, किंवा काय बटन पुश झालं असेल आणि तो चालू झाला. उठलो, बटन मी परत प्रेस केलं, आवाज बंद झाला. आम्ही झोपलो. त्या दिवशी एवढंच घडलं, फक्त आवाज. ओके. पहिल्या दिवशी. ओके. दुसरा दिवस उजाडला. आता आम्ही ते सगळं विसरलो. परत रात्री झोपलो. रात्री परत 2:30च्या समावेत, वेळ 30 आहे परत. आणि आता कसं होतं की थोडी आम्ही जाग होती, आम्हाला दोघांनाही. परत आवाज सुरू झाला. पत्नीने परत, हे काय हो म्हटलं. तेव्हा मला थोडंसं, माझ्या मनात पण थोडंसं चर झालं. आवाज परत कसला येतोय, ही 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 सगळी, आणि विचित्र असल्याचा आवाज विचित्र असला. तर म्हटलं, परत उठलो मी. परत म्हटलं अगं बटन माहीत नाही, अगं बटन हे म्हटलं बटन परत ऑन दिसतंय. मग ऑफ केलं मी, आवाज बंद. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस अनुभव आम्ही घेतोय. आणि नंतर मग सहज म्हटलं काय करायचं आता, हे काय आहे. थोडंसं आम्ही दोघंही, आता तर लहानच होता, मी दोघंही थोडं दचकलो आम्ही, काय प्रकार आहे. मग रमा म्हणते एक काम करते, बाबांशी बोलते मी. रात्री बाबांना फोन लावला 6व्या दिवशी, बाबा असं असं घडतंय. त्यांच्या वडिलांना? हा, म्हणजे माझे सासरे, रमाचे वडील. ओके. ते राहायला पलीकडेच आपल्या दादरी इष्ट राहायला आहेत ते. अच्छा. तर बाबा काय करताय, तर बाबाले थांब, मी रात्री झोपायला येतो, आज बघूया आपण काय ते. मग त्या रात्री बाबा आले, परत तो आमचा सेटअप, आम्ही झोपलो. आता एक मनात असं होतं की बाबा आहेत ना, बॅक ऑफ द माइंड आपल्याला कसं कॉन्फिडन्स येतो आपल्याला, कोणतरी मोठी व्यक्ती बरोबर आहे. तर मग बॅक ऑफ द माइंड मी निश्चिंत झोपलो. तर आम्ही काय, बाबा असल्यामुळे बाबा मग वरती बेडवरती होते. मग एका साईडला रमा, एका मध्ये अथर्व, एका साईडला मी, आणि माझ्या साईडला ते खेळण्याचं कबाट, त्याच्यावरती ते बावलं ठेवलेलं आहे. आणि झालं. आणि आम्ही इथं मनात विचार पण नाही आमच्या, परत रात्री होईल का असं काहीतरी विचार पण नाही. आम्ही झोपलो. परत कसं असतं, शेवटी बायकांचं, शेवटी ते आईचं हृदय असतं ना, शेवटी ती थोडीशी जागी होती. परत 2:30 वाजले. परत रमा हलवते मला, उठा, आवाज परत येतोय बघा. म्हटलं आता काय करायचं. पण आधी बाबांना उठव. म्हटलं त्यांनी बाबा उठा, बघा आवाज, तुम्हाला म्हणते ना मी, आवाज येतो बावल्यातलं, आवाज येतोय बघा. बाबा उठले. बाबाले लाईट लावा, आधी लाईट लावून केली, आवाज थांबत नाही. लाईट लावला, आवाज थांबत नाहीये, चालूच आहे, आवाज चालूच आहे. ही 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 असा. उठलो, परत गेलो. बटन ऑन आहे ग, तुम्ही पहिलं बटन बंद करा. रमा ओरडली मला, मी पहिलं बटन बंद करा. ते मी बटन बंद केलं, आवाज थांबला.
आणि शांत लाईट चालूच आहे आमची घराची रूम मधली. बाबा बोले एक काम करू थांब. आता कसं आहे, तुला म्हटलं मग अशी सुरुवातीला मी बघ, ही अशी शक्ती आहे ना, त्यावरती कारण मी कोकणातला आहे आम्ही, आणि कोकणात अशा खूप कथा ऐकतो आपण, ऐकतो आणि त्यात विश्वास आमचा आहे, विश्वास असतो. बरोबर. तर बाबा म्हणाले की एक काम करूया, मी ना एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीशी बोलतो मी, काय ते बघूया काय ते, आणि रात्री परत मी आज येतो परत झोपायला. मग त्यांनी काय दिली आयडिया बाबांच्या मित्रांनी त्या, की एक काम करा, त्याला सेल आहे का, म्हटलं आहे. ते आमच्या ते डोक्यातच नव्हतं तेव्हा सेल असेल नस काढायचा. अच्छा. त्याने दिली आयडिया, तुम्ही एक काम करा, ते सेल काढून ठेवा बघू, तुम्ही परत जा रात्री आज झोपायला, आता मला सेल आहे ना, ती बॅटरी जी आहे ना ती काढा, डिस्कनेक्ट करा, आता बघा येतो का आवाज. बरोबर. आम्ही म्हणलं आता बिंदास ना, आता बॅटरीकडे आवाज कसला येईल. तर आम्ही बॅटरी काढली, बाबा रात्री आली झोपायला आणि बॅटरी काढून ठेवून दिली, आणि ठेवून म्हणलं आता आज काय आवाज यायचा नाही, बॅटरी काढलीच आहे आपण ना. एक्झॅक्टली. बॅटरी काढली, आम्ही झोपलो. परत 2:30 वाजले, परत रमाचा हलवते, हो उठा उठा, आवाज येतोय, असं कसं शक्य आहे, बॅटरी तर काढली आहे. इथून बघितलं, बाबा उठा, आता तुम्हीच उठा, आता तुम्हीच हात लावा त्या बावल्याला. बाबा उठले, बघितलं बावल्यातनं बॅटरी नसतानाही आवाज येत होता, ही 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 ही. आणि तेव्हा त्या दिवशी जे आम्ही त्याचे डोळे मिसकावाने बघत होतो ना, ते आम्हाला भीतीदायक वाटलं. म्हणजे तो डोळे त्याचे ते आवाज आला की डोळे मिसकवायचे, असे उघड बंद व्हायचे डोळे, म्हणजे निळे डोळे होते, असे उघड बंद व्हायचे. पावलातली बॅटरी काढली त्याने, तरी पण तो आवाज येत होता, विच इज म्हणजे यावर तो न पडण्यासारखं काहीतरी आहे. हा, म्हणजे आपण समजू, म्हणजे कसं विश्वास काय ठेवायचा. हा, एक्झॅक्टली. आणि सेम 2:30-3च्या दरम्यान ती घटना घडायची. बाबा मला एक काम करूया, सकाळ वाट बघूया, आणि तिकडूनच त्या व्यक्तीला फोन लावला. तू जे सांगितलंस, बॅटरी काढली आणि आवाज आला, मला 5 मिनिटं थांबा, मला विचार करू दे जरा काय ते. आणि परत बाबांना फोन केला. ती सांगते व्यक्ती की काहीतरी हे वेगळं आहे, तुम्ही ते 3 जण आहेत ना फॅमिलीमध्ये, तुम्ही काय करा, त्यांना सोडून बाजूला ठेवा, तुम्ही ते बावलं कशात तरी गुंडाळा, प्लॅस्टिकचा पेपर किंवा पिशवी किंवा कागद किंवा कपड्यात गुंडाळा, ती बॅटरी बरोबर घ्या, आणि एकतर कचरा कुंडी किंवा समुद्र, तुम्हाला जे शक्य होईल ना ते फेकून द्या, आणि तुम्ही काय करता ते त्या घरात बोलायचं नाही काय. अच्छा, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन टाकून आलात, म्हणजे घरी सांगायचं. आणि जेव्हा बाहेर निघाल तेव्हा दार बंद करून घ्यायला सांगा त्यांना, आणि पाठी बघू नका. त्यामुळे कसं आहे की आम्हाला पुढचं अजूनही माहीत नाही आहे बाबांनी काय केलं, तर बावला कुठे फेकून दिला, कचरा कुंडी, आपला समुद्र किनारा जवळच आहे, दादा चौपाटी जवळच आहे, तिकडे टाकलं. बाबांनी विषय तिकडे संपवला. म्हणजे त्याने थोडक्यात कोणाला सांगितलं नाही की त्याचं म्हणजे कुठे त्याला डिस्ट्रॉय केलं किंवा काय केलं. बरोबर, आमच्यासाठी तो विषय तिकडेच संपला. आज अनायसे तू भेटलास, हा विषय काढलास, परत आम्हाला ते मनात त्या आठवणी जागवल्या. पण यानंतर म्हणजे अथर्वला, म्हणजे तुमच्या मुलाला काही कुठला त्रास वगैरे काही झाला होता का? मी असं या फिजिक म्हणजे हेल्थ वाईज म्हणा किंवा असं काही? मी असं लिंक करत नाहीये, पण अथर्वला म्हणजे आम्ही त्याला लहानपणी जवळजवळ 1-1.5 वर्ष जवळजवळ खूप आजारी पडायचा तो, आणि कारण काहीच नाही, अचानक आजारी पडायचा, आणि डॉक्टर म्हणायचा मी तो एकदम फिट आहे, आजारी का पडतो. परत सेम बाबा, मग ती व्यक्ती बाबांच्या ओळखीचे, मग त्याच्याशी विचारपूस, ते सांगायचे की याच्यावरती काहीतरी एका बाईचा प्रभाव आहे. अच्छा, म्हणजे हा मुलगा झालाय, म्हणजे कोणतरी अशी एक स्त्री व्यक्ती आहे की तिचं काहीतरी वाईट नजर आहे. ओके. आणि नंतर मग आम्ही रिकलेक्ट करतोय की ते बाहुला आम्हाला कोणी प्रेझेंट दिलं ते आम्हाला आठवत नाहीये. ते बाहुलं कसं आलं घरी, म्हणजे आमच्या आम्ही याचा पहिला वाढदिवस जो ना, आम्ही पहिला वाढदिवस हॉलमध्ये साजरा केला होता. कारण कसं आहे की आम्ही तुला खरं सांगायचो की आपण काय मध्यमवर्गीय माणसं, बरोबर, आणि आपल्या काय अशी प्रथा नाहीये की बर्थडे साजरे करायचे, केक कापायचे, असं आमच्या घरात कधीच झालं नाही. आमच्या घरात कसं आहे की अथर्व पहिला आणि सगळ्यांचाच लाडका होता, आणि आमच्या घरामध्ये म्हणजे माझा छोटा भाऊ जन्माला 76 साली
छोटा भाऊ जन्मला. अच्छा त्याच्यानंतर मग आता जन्म घरामध्ये, अच्छा. त्यामुळे तो मोठा गॅप आहे. आम्ही सगळे आनंदी होतो आम्ही, आणि अरे. मुलगा जन्मला, ते विशेष आनंद. त्यामुळे ठरवलं की नाही, आपण कधी आपला साजरा करत नाही वाढदिवस, मुलाचा करूया. आम्ही हॉल घेतला होता, आणि त्यामुळे आता अजूनही आठवत नाही, म्हणजे आम्ही अजूनही असं केव्हा तरी घटना आठवली म्हणजे आपण आम्हाला विचार ना, करतो अजून हा, ते आठवलं ते बावलं आलं कुठून, कोणी नक्की दिलं आलं. बावलं, हो. याचा हा प्रश्न अनुत्तरित आहे आमच्यासाठी अजून. म्हणजे असं आहे. परमेश्वराची कृपा होती काहीतरी हा स्वामींचा काहीतरी कारण हे असेल. मिसेस तर भक्तच आहे, भक्त तिने आहे, पारायण हो. वगैरे केलेलं आहे मोठ्या मठात, स्वामींच्या मठात पारायण केलेलं आहे त्यामुळे मोठ्या मठामध्ये. अशी जी वाईट शक्ती असते हो. ती भले ते कोणतरी किती उभं राहतात, काहीतरी ठरवलं तरी आपल्याला राईट, जी आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह एनर्जी असते बरोबर आहे. ती आपल्याला मार्ग दाखवते. नक्कीच पण खरंच तुम्ही जो किस्सा सांगितला हा आश्चर्य वाटण्यासारखाच आहे, कारण की सेल काढल्यानंतर तो आवाज कसा येतोय, कसं आहे मेन हा इथेच क्वेश्चन मार्क आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. मी पण आधी तुम्हाला हाच प्रश्न करणार होतो की ते सेल का नाही तुम्ही काढले, पण आता तुम्ही स्वतःच बोललात की सेल काढले. शेवटी सेल काढले, सेल काढल्यानंतर पण तो आवाज काय काय येतो, कसा येतो, म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर आहे. तेच. पण बरं मला आता तुम्ही सांगा की तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही तुमचं गाव मालवणात, हो. मालवणामध्ये तुम्हाला असे कधी काही अनुभव आलेत का, की असं तुम्हाला कुठे असा आभास झालाय का की आपल्या अवतीभोवती काहीतरी आहे? कारण की आपण काय कोकणामध्ये मालवणात अशा बऱ्याच गोष्टी अशा ऐकतो की म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये त्यांची एक वेगळी स्टोरी असते. तसं तुम्हाला काही अनुभव आहे का? नाही, मला नक्कीच आता ह्या अनुषंगाने मला आणखी एक कथा, म्हणजे आमची तो आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे ना, मला आठवतोय. आणि ही घटना घडली अथर्वची 2008च्या आसपासची गोष्ट. बरोबर. आणि त्याच्या आधी आमचं लग्न झालं 2005ला लग्न झालं, जानेवारी महिन्यात लग्न झालं आमचं. करेक्ट. आणि मालवणला घर असल्यामुळे अनायसे आई म्हणाले की एक काम करा, नवीन घर बांधलंय ना, तर झाडांची लागवड करायला बघा जरा, तुम्हाला जमेल तर. तर मला मिसेस शिक्षिका होती, शाळेतली शिक्षिका, शाळेत शिक्षिका, IT टीचर असल्यामुळे त्याला सुट्टी काय विषय असं कठीण नव्हतं, सुट्टी न मिळणं कठीण नव्हतं. त्यामुळे बाबा, मी स्वतः आणि पत्नी रमा, आम्ही 3 जण म्हटलं शाहू आपण जाऊया. तर सरांना तुला सांगतो मी 2005ची गोष्ट आहे ही, आम्ही स्वतः अनुभवलेली. तू आता विषय काढलास म्हणून सांगतो. 2005ची गोष्ट स्वतः अनुभवलेली. जुलै महिना होता, तुला आठवत असेल 26 जुलै फेमस आहे ना झालेला. हा, तर आम्ही साधारण 9 का 10 जुलैला आम्ही कोकणात निघालो जायला. म्हणजे पारिजात पकडली परेलला, आणि आम्ही तिघच, मी, पत्नी रमा आणि बाबा माझे. बाबांचं वय 67 तेव्हा होतं. आमचं नुकतंच 3 महिन्यापूर्वी आमचं लग्न झालं होतं, 5 महिन्यापूर्वी जवळजवळ. आम्ही गेलो. आमचं मालवणला घर, म्हणजे मालवण कट्टा जो आहे ना, त्याच्या अलीकडे सावरवाड म्हणून एक गाव आहे, छोटी वाडी आहे, तिथे आमचं घर आहे. रस्त्याच्या लागूनच घर आहे. म्हणजे छान परिसर, छान आहे. समोर गणेश मंदिर आहे आणि घर आहे, छोटी मोठी विहीर आहे अशी, आणि आमचं घर. आणि आम्ही गेलो. बाबांनी त्यांच्या ओळखीचे व्यक्ती त्यांना बोलवलं. गेल्यानंतर सांगितलं, म्हणजे त्यांची काही कल्पना सांगितलं की माड लावायचे आहेत मला, आंब्याचे मला कलम लावायचे आहेत. असं झालं, सगळं ठरलं. आणि त्या अनुषंगाने ना तिथे बाबांना असं कळलं की तिथे आमच्या सावरवाडापासनं ना, म्हणजे एक समजा आपण चालत गेलो, नॉर्मल चालतो आपण, ते 10 ते 15 मिनिटाचं अंतर आहे. एक वाडी आहे, आपण त्याला गावच म्हणूया. गावाचं नाव आहे सुकळवाड. तिथे दत्ताचं स्थान आहे एक, असं त्यांनी मी सांगितलेलं कोणी. तर असे आम्ही सगळे दत्त संप्रदायामध्ये आहोत, म्हणजे आम्ही सगळे स्वामी सगळे मानतोच आम्ही. तर आम्हाला एक काम करू, संध्याकाळची वेळ आहे ना, काही विशेष काम नाहीये, आपण ते दत्ताचं स्थान आहे, जाऊन बघून येऊया आपण. बरोबर. आणि साधारण जुलै महिना, पाऊस असं पडायचा जायचा, असं मोठा पाऊस पण नव्हता. तर संध्याकाळी देवबत्ती वेळे केली रमानी, आणि म्हटलं एक काम करूया, आपण 2.5 तासात येऊ. आणि जेवण म्हणजे मी ते जेवण करते, खिचडी वगैरे करीन काहीतरी. ठीक आहे. मग आम्ही, बाबा, मी आणि रमा, आम्ही तिघं निघालो. आणि कसं तेव्हा पावसाळा, आणि कसं तुला माहिती आहे पावसाळ्यात विशेष हे नसतं, म्हणजे रहदारीकडे काय विशेष गावी तेवढं नसतं, सीझन नसतो, पर्यटक येत नसतात. आणि त्या एसट्या पण कशा त्यांच्या त्या ठराविक वेळेच्या एसट्या असतात त्यांच्या, आणि आम्हाला विशेष माहित नव्हतं किती वाजता एसटी आहे. आणि कसं म्हटलं, बाबा म्हणले ना जवळच आहे, 15 मिनिटं अंतर चालत चला. मी आम्ही संध्याकाळी चालत सुकळवाडला गेलो आम्ही. ग्रस्त त्यांच्या दत्ताचं स्थान, थोडीशी गर्दी. सुकळवाड तिथून किती लांब असेल? 15 मिनिटं. आमच्या घरापासून 15 मिनिट आमचं सावरवाड, आणि 15 मिनिटावरती सुकळवाड. ओके.
7:30 आम्ही 7:30च्या आसपास इथे घरी पोहोचलो. बरोबर. आणि मग ठीक आहे, मग बाबा मला एक काम करूया आता, मला तुला घरी जाऊन जेवण कसं करायचं, आपण काम झालं हे होईल लगेच तासाभरामध्ये, आपण तिकडे जेवूया काहीतरी आणि मग रिक्षा करून येऊया. आणि पोचलो आम्ही घरात त्यांच्या, पोचलो एकदा घरस्थांच्या, पाऊस सुरू झाला आणि बाहेर कळत नव्हतं आम्हाला किती अंधार आहे, काय आहे, पाऊस किती केवढा काय आहे. आणि सगळे गर्दी, त्यांची काही प्रार्थना वगैरे, बाबांशी ते थोडंसं चर्चा करत होते. झालं जवळजवळ 9:30 पावणे 10 होऊन गेले. म्हटलं रमा म्हटली की आपल्याला आपण जेवायचं आहे, ॲटलिस्ट घरी जाऊन मी खिचडी तरी करीन वेळेत गेले तरी, त्यामुळं निघूया. आम्ही निघालो. आता कसं आहे की रात्री आम्हाला ना, रात्री माहिती होतं उशीर होणारच आहे. आम्ही आमच्याकडनं आम्हाला एक गिफ्ट आली होती. ती तुला माहिती आहे, मोठी बॅटरी असते बघ, अजूनही ट्यूबलाईटची असते बघ, ती रिचार्जेबल बॅटरी असते ना, ती आमच्या बरोबर आम्ही घेतली होती. रात्रमुळे पाऊस आहे असलेली बरी, बॅटरीपेक्षा ती असलेली बरी म्हणून घेतली होती आम्ही. तर आम्ही त्यांचं थोडं आतमध्ये होतं घर, आम्ही बाहेर मुख्य रस्त्यावरती आम्ही आलो, मालवण रस्त्यावरती सुकावाडच्या बाजारपेठेमध्ये आलो. तो आपण 9:30 वाजले होते जवळजवळ. पाऊस तर बारीक बारीक पडत होता. चौकशी केली तर सगळं एकदम काळं कुट्ट अंधार पूर्ण, आणि दुकानं बंद सगळं. आणि एसटी स्टँडला उभं राहिलो, म्हणजे 7-7:30 नंतर सगळं बंद होतं. हा, ही 2005ची गोष्ट आहे. तर म्हटलं, बाबांनी विचारलं आता आम्हाला ना इथे जायचंय, रिक्षा मिळेल का? आधी बाबांनी विचारलं काय खायची होई का? तो माणूस हो काय काका, वाजले किती बघा, आणि हे गाव आहे, शेतीचे काम आहेत त्यांची, इथे 7 नंतर तुम्हाला कोणी मिळत नाही, आणि फार फार तर 8 वाजता हॉटेल बंद. ते पण जास्त नव्हते, एखादं हॉटेल असेल खानावळ टाईप, हा, ते हॉटेल बंद. म्हटलं ठीक आहे. तर रमा म्हणते थांबा, आता आपण 10ची तरी गाडी असेलच, पण 10ची एक एसटी आहे मालवणला जाणारी, थांबा. थांबलो आम्ही. तर 9:30 पावणे 10, 10, 10:15, 10:30, एसटीचं काही ना नाव, माणूस पण निघून गेला. तर करायचं काय, 10:30 होऊन गेले जवळजवळ. आणि मला आठवत आहे त्या दिवशी पौर्णिमा होती, त्यामुळे जरी पाऊस होता, जरी पावसाचा दिवस, तरी ना पौर्णिमा असल्यामुळे बघ थोडा चंद्र असतो, तारे असतात, थोडासा हलका उजेड होता असा. पण रस्त्यावरती पूर्ण काळोख, बाकी लाईट नाही, काय नाही, पाऊस असल्यामुळे. तर म्हटलं काय करायचं, काय करायचं. अशा तर जवळजवळ 11, घड्याळ बघितलं 11 वाजले. मला म्हणते ना, तर थांबून उपयोग नाहीच आहे. काय केलं, एका साईडला बाबा, मध्ये रमा, आणि रोड साईडला म्हणजे ट्रॅफिक जिथे होतं ना तिथे मी. रमाला म्हटलं तू मध्ये आहेस ना, तू ती बॅटरी घे, तू लाईट दाखव आम्हाला, आपण तिघांनी जाऊ. तुला सांगतो भाऊ, मी मोजून 15 मिनिटं नंतर, आपण चाललो ना, आपली चाल जी आहे ना, मोजून 15 मिनिटं एवढं डिस्टन्स आहे. म्हटलं आम्ही फार रमा बरोबर आहे, बाबांचं 67 एज, त्यामुळे आम्ही हल्ली अर्धा तास पकडून चालतो, आपण पोचू. आम्ही निघालो. थोडं एक 10 ते 15 पावलं आम्ही चाललो असू. गंमत बघा, निघताना बॅटरी आम्ही ती फुल चार्ज करून घेतली होती. निघालो परतीचा प्रवास, बॅटरी आपोआप बंद. आम्हाला कळलं काय झालं, म्हटलं असेल काहीतरी, पाऊस थंड पडली असेल, बंद. ठीक आहे. तेव्हा म्हणते ठीक आहे, पाऊस पौर्णिमा आहे, थोडं दिसत आहे, पण तर पावलं आपण जरा हळू टाकूया, जपून टाकूया, मी माहीत नाही खड्डा आहे काय एखादं जनावर अचानक आलं, पावलं आपण जपून टाकूया. आम्ही निघालो. पण मनात थोडंसं चर झालं होतं, कारण 11 वाजून गेले होते. काय त्या गावच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, तेव्हा अशा वेळेला माहिती तुला, अशा आपल्या आठवत होत्या, नको त्या वेळेला अशा आठवत होत्या त्यावेळेला. खरं तर म्हणजे वेळ एकदा काळ अंधार झाला, बरोबर, तो काय टाइम नसतो, म्हणजे तो भीती ही ऑटोमॅटिकली आपल्याला जाणवते की बापरे, आता आपण या काळोखातून जायचं कसं. बरोबर. आपण मुंबईत असतो तेव्हा लाईट असतो किंवा रहदारी असते, तिथे एवढी शांतता असल्यामुळे ही तुम्ही जे म्हणतात ते मी अनुभवतो, कारण की मी पण गावी राहिलेलो आहे आणि मला ते माहिती आहे की लाईट नसल्यानंतर कसं वाटतं, फील होतं ते. एनिवेज पुढे मग निघालो आम्ही. आणि मनात असे असंख्य विचार. एक तर नवीन नवरी बरोबर आहे आपल्या, बाबा थोडे घाबरले, लहान दोन, तशी त्यांच्यासाठी आम्ही दोघेही लहान ना,
आणि नवीन लग्न झालं यांचं, काय करायचं, आपण पोहोचू ना व्यवस्थित. म्हणजे चला, तरी रमा आम्हाला कॉन्फिडन्स देते, आम्हाला एक स्त्री असून सुद्धा, चला हो देवाचं नाव घ्या, आपण हळूहळू चालूया. आणि अशा वेळेला नको ते वेळेला मनात येतात ना विचार, नको ते आवाज येत आहे मध्येच असा काहीतरी आवाज यायचा, चर्र असा रातकिड्यांचा आवाज, किंवा वटवाघूळ जायचं, असं समोरून जायचं वटवाघूळ, असं काही 2-3दा गेलं वटवाघूळ, असं गेलं. एकदा सुसाट एक गाडी निघून गेली बाजूनी, मोठा हॉर्न वाजवत, आणखीन थोडं दचकायला होतं आपल्याला ना त्याच्यामुळे. आणि मग अशा वेळेला प्रवास ना तो लांब वाटतो आपल्याला खूप, आता केव्हा येईल केव्हा येईल केव्हा येईल केव्हा येईल. आणि नाही ना, म्हणजे जो 15 मिनिटाचा प्रवास जो होता ना त्या दिवशी, आम्हाला जवळजवळ 1 तास लागला. आणि 1 तास कुठे, मग आम्ही मेन रस्त्यावरनं, आमचं जे घर आहे ना ते मोठं कंपाऊंड आहे, असं मोठी जमीन, मोठी मोठं काहीतरी 50-60 गुंठे जागा असेल ती, त्यामध्ये अशी घरं बांधलेली आहेत सगळी आमची सगळी. आम्ही तिथे एंट्री करतो आणि मग समोर जाताना मध्ये विहीर आहे, पुढे आमचं घर आहे. बरोबर. आम्ही आलो, रस्ता क्रॉस केला, कंपाऊंडमध्ये आलो, विहिरीकडनं चालतोय. आणि ते कसं, आता आम्ही डांबरी रस्त्याने आलो होतो आणि तो कसा मातीचा रस्ता, लाल आणि पाऊस पडल्यामुळे चिखल वगैरे, हळूहळू सावरत 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 आलो आमच्या घराचं कंपाऊंड. आम्ही कंपाऊंडमध्ये आलो तेव्हा कसं होतं, नवीन घर बांधलं होतं, कंपाऊंडला गेट नव्हतं, आमच्या कंपाऊंडला ओपन होतं, फक्त बांबूंचे आम्ही ते हे केलेलं, ते बांबू बाबांनी सरकवले, परत आम्ही आतमध्ये आलो, परत लावले आणि आम्ही पुढे आलो. आता मेन दरवाजा असा आहे आणि पुढे असं सज्जा टाईप केलेलं आहे, असं चपला घालायला सगळं असं आहे. तर बाबा म्हणाले तुम्ही इथेच थांबा, मी आधी दार किल्ली, बाबा किल्ल्याने अंधार होता पूर्ण, बॅटरी तर बंद आहे ती. आणि बघा आश्चर्य, बघा काय ते, जसं घराजवळ बाबा वर चढले पायरीवरती किल्ली करून कुलूप उघडायला, जी बॅटरी ते जी होती आमच्याबरोबर ना, चार्जेबल बॅटरी जी बंद पडली होती, आपोआप सुरू झाली. हे आम्हाला कळलंच नाही काय, तेव्हा बंद पडलेली, त्यामुळे तेव्हा भीतीने असेल आम्ही ते बटन पण आम्ही बंद नव्हतं केलं, तसं चालू होतं. हा, आणि अचानक त्यामुळे माहित नाही कशात तुम्ही आला, बॅटरी नुसती बाजूला साईडला ठेवली पण नाहीये, बॅटरी इथेच पकडून आहे. हा, पण ते मी तिचा रमात काय झालं, मायक ऑफ द माइंड बॅटरी आहे हातात ना, बाबाला बॅटरी दाखवूया आपण उघडायला, अंधार आहे पूर्ण कुलूप, ते फक्त असं केलं इतक्यात ते दाखवते, म्हणजे तिला बॅटरी बंद आहे ती, तरी पण ती म्हणजे एक आपलं टेंडन्सी होते की अरे दाखवूया, बॅटरी दाखवूया, पण अशी करते ती. बॅटरी अचानक सुरू झाली आणि लाईट पडला. बाबा असे करतात, तेच पाठी बघतात, मी रमाकडे बघतोय, तेव्हा माझ्याकडे बघते, अरे हे काय. तुला सांगतो, आजही जेव्हा मला ती घटना आठवते ना, आजही तो प्रश्न अनुत्तरित आहे, हे काय झालंय. म्हणजे तेव्हा बॅटरी रिचार्ज, म्हणजे फुल चार्ज केलेली बॅटरी बंद काय पडते, तास 1.25 तासाचा आमचा प्रवास काय होतो चालत चालत चालत, आणि कंपाऊंडमध्ये आम्ही येतो काय, आणि बॅटरी परत आपोआप सुरू काय होते. अजून आम्हाला उत्तर नाही मिळालं या प्रश्नाचं. काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत आणि ती शोधावी पण नाहीत, मी तर म्हणेन. तुमचा जो अनुभव तुम्ही जो सांगितलात, तो हा सेकंडवाला पण तितकाच पहिल्यावाल्यासारखाच डेंजर होता. काय अगेन मी म्हणेन की आपल्याबरोबर जी वाईट शक्ती आपल्यावर हवी होणार असते, प्रयत्न करत असते, तर त्याला जी चांगली शक्ती आहे, आणि तुम्ही जसं दत्त संप्रदाय वगैरे तुम्ही म्हणाला, तुम्ही त्यांचं खूप करतात, बरोबर, सो ते तुमच्या पाठीशी असतील, म्हणून तुम्हाला तो त्रास झाला नाही, किंवा त्या वाईट शक्तीने काही तुम्हाला काही तेवढं त्याचा इफेक्ट आम्ही अनुभवला, पण त्याचा वाईट इफेक्ट नाही पडला आमच्यावरती. बरोबर आहे. अजूनही मी किंवा तरी असं एकटा बसलेला असतो की आम्ही जेव्हा जातो ना गावी, तेव्हा मला प्रसंग आठवतो, मला तो बॅटरीचा, आणि तेव्हा प्रश्न पडतो की हे कसं घडलं असेल, कशी ती बॅटरी बंद पडली, कशी ती बॅटरी सुरू झाली, उत्तर काय, पण उत्तर अजून मला मिळत नाहीये. मी खूप विचार करतो, मी अजून उत्तर मिळत नाही. बघा 2005ची गोष्ट, जवळ 21 वर्ष होऊन गेली या घटनेला, तरी अगदी काल परवा घडली असं वाटतंय ती घटना. इव्हन अथोराची घटना सुद्धा 2008ची गोष्ट आहे, 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जवळ. त्या घटना अगदी अशा घडल्या अशा वाटतात. कारण मी कशा याला मी
ऐकू नाहीये, बरोबर. या स्वतः अनुभवलेल्या घटना आहेत या. म्हणजे लोकांचा विश्वास असेल नसेल माहित नाही मला, मी अनुभवलं. म्हणजे मला यातनं काय वाईट हे मला मिळालं नाहीये, अनुभव असा म्हणजे अनुभव म्हणता नाही, असा इफेक्ट वाईट मिळाला नाही, पण मी अनुभवला. आणि मी तुला म्हटलं होतं सुरुवातीला की मी मानतो ह्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण काही आहे ना, काही शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे, नक्कीच आहे. आपलं मनसामर्थ्य आहे, मानसिक आपलं ते सामर्थ्य आहे ते आहे. प्लस ही तिसरी शक्ती पण जगामध्ये आहे, काहीतरी आहे, कुठेतरी आहे नक्कीच आहे. आणि तो अनुभव मी घेतलाय. सो काय सांगू मी, बघा त्यांनी जे मला 2 गोष्टी सांगितल्या त्याची उत्तरं त्यांना सापडली नाहीत. तुम्हाला उत्तरं सापडली तर नक्की कमेंट करून मला सांगा. पहिलं, त्या बावल्यातली बॅटरी काढली, सेल जे आपण म्हणतो सेल काढली. दुसरी गोष्ट, तिघही रात्रीचे काळोख्यातून अंधारातून चाललेत, अचानक लाईट बंद काय होते, घरी आल्यानंतर पुन्हा सुरू होते. आणि ते दोन्ही अनुभव वेगळे होते. आणि त्या बावल्यांचं आपण जसं एक खूप वर्षापूर्वी एक पिक्चर सुद्धा येऊन गेला होता, काय पछाडला का झपाटलेला का माहित नाही, तो ह्याचा ना प्रभावकरचा, दिलीप प्रभावळकर, बरोबर. ही त्या संदर्भात तशी ती घटना वाटते. म्हणजे तो बावला मला आता आठवत नाही की तो चावीवाला होता का त्या मूवी मधला, पण तुम्ही जो म्हणाला तो सेल मधला असून ते ऍक्च्युअल अनसॉल्ड आहे हे की कसं काय. सेकंड हे, तर मित्रांनो तुम्हाला ह्याची प्रश्नाची उत्तरं माहिती असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला ही गोष्ट सांगितल्याबद्दल तुमचे पुन्हा मनापासून आभार. आणि काय सांगू, पुन्हा भेटूया आपण अशाच भयानक कथांसोबत. नक्कीच. थँक्यू.